आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब, विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये एक वाघाचं दहशत आम्हाला पाहायला मिळतात आणि त्यामुळे काही शाळांमध्ये पटसंख्येवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। विभाग या संदर्भात काही उपाययोजना करण्याचा विचार करत आहे का? आज नागपूर विभागाची आढावा बैठक आहे। या बैठकीमध्ये पण या मुद्द्याचं मी सविस्तर माहिती घेईल आणि ज्या ज्या भागामध्ये अशी जर प्राप्त परिस्थिती असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जातील। मग उदाहरणार्थ बसेसची त्या रूटवरची संख्या वाढवणं, त्यातल्या त्यात शाळेच्या वेळेमध्ये ती वाहनं कशी उपलब्ध होतील। शेवटी शिक्षण हा कायद्यानेच त्या विद्यार्थ्यांना बालकांना दिलेला अधिकार आहे आणि म्हणून यासाठी जे जे काही करावं लागेल सरकार करेल। शिक्षण अधिकाऱ्यांच्याच पाहणीमध्ये असं जाणवलं की विशेष करून शनिवारच्या दिवशी सकाळी शाळा असते तेव्हा मोठ्या संख्येने विद्यार्थी गैरहजर असतात। त्याचं कारणच वाघांची परिसरामध्ये असलेला वावर। नाही, मी तेच म्हटलं की आज जी काही आढावा बैठक आता होणार आहे तर ज्या ज्या भागामध्ये अशी प्राप्त परिस्थिती असेल तर त्या शिक्षकांशी संवाद साधून जाणीवपूर्वक तिथे जे काही उपाययोजना करण्याची आवश्यकता असेल त्या निश्चितपणे केल्या जातील। वेळेत बदल आणि बसची सुविधा या व्यतिरिक्त आणखी काही पर्याय आहे शासनाकडे? शिक्षकांशी चर्चा करतो, तिथल्या ज्या आपल्या पालक समिती आहे त्यांच्याशी पण आम्ही संवाद साधू आणि त्यासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे ते करू। एकीकडे आपण म्हटलं की उपाययोजना करू, काही म्हणजे साहित्यिकांकडनं ज्या शाळेचं एकीकरण आपण सामूहिकरण करत आहे त्याला देखील विरोध होत आहे। काय एकीकरण? शाळांचं जे समूहीकरण करत आहे आपण मराठी शाळांचं जिल्हा परिषदच्या। पहिली गोष्ट तर या क्षणाला असा कुठलाही विषय नाही, परंतु आपल्या सर्वांना काही गोष्टींचं चिंतन करण्याची गरज आहे। एक विद्यार्थी आणि एक शिक्षक। साधारणपणे लहान बालकांचं शास्त्र असं बोलतंय की लहान बालक समूहामध्ये जास्ती त्यांचं बौद्धिक विकास, शारीरिक विकास आणि शिक्षण ग्रास्पिंग चांगलं होत आहे। आता आपल्यासमोर विषय आहे की त्या मुलाला आनंददायी दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि मग त्या विषयाशी तडजोड न करता त्या विद्यार्थ्यांच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार करेल। यासाठी पण अनेक पालकांशी संवाद साधला जातो आहे, अनेक तज्ज्ञांचं मनोगत घेतलं जात आहे। शाळा बंद करणं हा थोडी विषय आहे, परंतु शेवटी ज्या विद्यार्थ्याच्यासाठी आपल्याला शिक्षण द्यायचं आहे, अगदी समजा अर्धा किलोमीटरवरती व्यवस्था होत असेल मग त्या विद्यार्थ्याला आणि तिथे 50-100 विद्यार्थी आहेत आणि हे 2 विद्यार्थी इकडं आहेत, 3 शिक्षक त्यांना शिकवत आहेत, तर हे 3 शिक्षक पण अर्धा किलोमीटरवर जातील, ते 2 विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये अर्धा किलोमीटरवर नेण्याच्या संदर्भातलं नियोजन केलं तर मला वाटतं की शेवटी तो विद्यार्थी आपला केंद्रबिंदू आहे आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या पलीकडे मला वाटतं की विभाग जाणार नाही। विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे जे काय करावं लागेल ते करू। तर हे होते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।